नमस्कार मंडळी. पावभाजी बघूनच खायचं मन करत असेल तर चला आज साध्या आणि सोप्या पद्धतीने पावभाजी बनवूया. यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे, पाव किलो फ्लावर आणि पाव किलो गाजर हे स्वच्छ धुवून याची साल काढून कट करून मी इथे कुकरला लावलेले आहेत. यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. शिट्ट्या झाल्यानंतर भाज्या ह्या आपल्या अशा शिजून तयार होतील. बघू शकता तुम्ही इथे भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत. त्यानंतर आपण एका स्मॅशरनी ह्या सगळ्या भाज्या स्मॅश करून घेऊया, जेणेकरून पावभाजी करायला आपल्याला सोपं जाईल, जास्त वेळ जाणार नाही. ह्या अशा पद्धतीने आपण भाजी स्मॅश केलेली आहे. त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये आपण तेल टाकूया आणि थोडंसं बटर. साधारण ही पावभाजी आपली 8 ते 10 लोकांसाठी बनत आहे. त्यानंतर एक अर्धा किलो कांदे मी इथं बारीक कट करून घेतलेले आहेत, तेही यामध्ये टाकून घेऊया आणि छान गुलाबी होईपर्यंत थोडंसं त्याला परतून घेऊया. थोडासा कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये सिमला मिरची जाईल, तीही छान कट करून घ्या बारीक. त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे एक बीटरूट, जे मी मिक्सरवर छान फिरवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी दुसरा कुठलाही कलर वापरलेला नाही. यामुळे आपल्या पावभाजीचा कलर हा अप्रतिम येईल. बीटरूट एक घेऊन तुम्ही मिक्सरवर काढून ॲड करू शकता. त्यानंतर यामध्ये जाईल आपलं टोमॅटो. भाज्या आपल्या तेलामध्ये छान परतून घ्या आणि थोडासा स्मॅश करा, जेणेकरून पावभाजी आपली गाढी होईल आणि चवीलाही छान होईल. त्यानंतर याच्यामध्ये जातील आपले सगळे सुके मसाले, हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट. त्यानंतर जाईल यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा पावभाजी मसाला. याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आणि छान हा मसाला परतवून घ्या. छान आपल्या मसाल्याला थोडंसं तेल सुटलेलं तुम्हाला इथे दिसत असेल, त्यामध्ये ॲड करूया आपण या शिजवलेल्या भाज्या. हे ॲड केल्यानंतर यामध्ये हे फ्रोझन मटार आणलेले आहेत मी, त्यामुळे मी सगळ्यात शेवटी टाकलेले आहेत. जर तुम्ही सोलून वाटाणा करणार असाल तर तो कुकरलाच लावून घ्या, जेणेकरून तो छान शिजेल. त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी. आपल्याला भाजीचा थिकनेस कसा हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. बघू शकता तुम्ही भाजीचा कलर खूपच सुंदर आलेला आहे. भाजी छान मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये जाईल चवीनुसार मीठ. त्यानंतर यामध्ये आपण टाकूया कसुरी मेथी आणि फ्रेश अशी कोथिंबीर. त्याशिवाय पावभाजी ही अपूर्णच आहे. मस्त हे तिन्ही साहित्य टाकून छान भाजी मिक्स करून घ्या आणि छान त्याची एक उकळी काढून घ्या. भाजी छान मिक्स होईल आणि चवीलाही अप्रतिम होईल. बघू शकता तुम्ही इथे आपली छान भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली पावभाजीची भाजी ही तयार आहे. तर चला आपण आता तयारी करूया मसाला पाव. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये जाईल थोडीशी भाजी आणि कोथिंबीर.
त्यानंतर आपण इथं 2 पाव घेतलेले आहेत, ते छान मधून कट करा आणि या पॅनवरती छान पाव हे भाजून घ्या. हे अशा पद्धतीने पाव आपण भाजून घेतलेले आहेत आणि इथे आपली पावभाजी तयार आहे. बघू शकता मस्त असे लुसलुशीत पाव आपले तयार आहेत आणि मी इथे प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. तर मंडळी, कशी वाटली पावभाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. पावभाजी आहे मस्त, तुम्ही कराल फस्त. नक्की करून बघा, कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.